ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय 54 वरद गणेश. ब्रह्मदेव व्यासात सांगतात, महोत्कटाने भक्तांच्या विनंतीस मान देऊन तो प्रत्येकाच्या घरी अनेक प्रतिरूपे घेऊन भोजनास गेला. तेव्हा त्याने मायेने आपल्या इतकीच काशीराजाची प्रतिरूपे केली व तो त्याच्यासह प्रत्येक भक्ताच्या घरी भोजन करू लागला. हा चमत्कार पाहून सनक सनंदनाला फार अचंबा वाटला व त्यांचा सर्व गर्व नाहीसा झाला. ते गजाननाला शरण गेले. त्याने गजाननाचे एक देवालय बांधले व त्यास वरद गणेश असे नाव दिले. जवळच एक सरोवर उत्पन्न करून त्यास गणेश तीर्थ असे नाव दिले. अध्याय 55 गजाननाची कृपा. नंतर राजाने महोत्कटास शुक्ल ब्राह्मणाच्या घरून भोजन झाल्यावर पालखीतून राजवाड्यात आणण्यासाठी सेवकांना पाठविले. तेव्हा शुक्ल ब्राह्मण व त्याची पत्नी त्यास पोहोचवण्यास थोड्या दूरपर्यंत आली व नंतर परतून आपल्या कुटीजवळ येऊन पाहतात तर त्या ठिकाणी अत्यंत सुंदर असा बांधलेला मोठा वाडा व त्यात अनेक दासदासी धनसंपदा त्यांना दिसून आली. गजानन पालखीतून राजवाड्याकडे जात असता नरांतकाने काशीराजाच्या नाशाकरता पाठवलेले शूर व चप्पल या नावाचे 2 राक्षस राजाला मारण्यासाठी त्याच्यावर धावून आले. तेव्हा महोत्कटाने पालखीतून उडी मारली व त्या राक्षसांच्या तंगड्या धरून जमिनीवर आपटून ठार करण्यासाठी त्यांना गरगरा फिरू लागला. पण त्याची दया आल्याने त्याने राक्षसांना जिवंत सोडून दिले. हे पाहून काशीराजा म्हणाला, हे देवा, हे महान अपराधी असताना त्यांना तू जीवदान दिलेस, अर्थात प्राण्यांच्या सुखदुःखाला किंवा जन्ममृत्यूला तुझीच इच्छा कारणीभूत आहे यात शंका नाही. अध्याय 56 नरांतकाची तयारी. शूर व चपल या दोघांना महोत्कटाने जिवंत सोडल्यावर ते नरांतकाकडे आले व त्यांनी महोत्कटाचा पराक्रम त्या राक्षसास सांगितला. हे ऐकून नरांतक द्वेषाने थरथर कापू लागला व त्याने एक महाभयंकर अशी गर्जना करून आपल्या सैन्यास युद्धासाठी सज्ज होण्याची आज्ञा केली. थोड्याच वेळात त्याची चतुरंग सेना सज्ज होऊन आली. मोठमोठे अतिरथी, महारथी, दैत्य शस्त्रसज्ज होऊन रथातून आले. सर्व सैन्य जमल्यावर नरांतकाने ती प्रचंड सेना आपल्याबरोबर घेऊन तो काशीराजाच्या नगरासमीप येऊन उभा राहिला. अध्याय 57 काशीराजाशी युद्ध. नरांतकाने आपल्या सैन्यासह नगरास वेढा दिला आहे हे पाहून सुरक्षा सैनिकांनी राजाकडे जाऊन त्यास हे वर्तमान सांगितले. तेव्हा राजाने आपले सैन्य सिद्ध केले व गजाननाची मनोभावे पूजा करून तो शत्रूशी युद्ध करण्यास निघाला. दोघांची सैन्ये समोरासमोर आल्यावर नरांतकाचे सैन्य पाहून राजाचा प्रधान त्यास म्हणाला, राजा, एवढ्या प्रचंड सैन्यापुढे आपला निभाव लागेल असे वाटत नाही. तेव्हा आपली 4 मुत्सदी माणसे पाठवून नरांतकाशी तह करावा. वेळ पडल्यास महोत्कटासही त्याचे स्वाधीन करावे. राजा व प्रधानाचा ऐकण्याचा विचार चालला आहे तोच शत्रुसैन्याने नगराचे आत शिरून घरेदारे जाळण्यास सुरुवात केली. हे पाहून राजा प्रधानास म्हणाला, आमच्या डोळ्या देखत प्रजेची विटंबना करून घरेदारे जाळी जात आहेत. अशा वेळी विचार कशाचा करायचा. इतके बोलून तो आपल्या सैन्यासह नरांतकाच्या सैन्यावर तुटून पडला. त्याने अगणित बाणांचा वर्षाव शत्रुसैन्यावर केला. तेव्हा कित्येक राक्षस मरून पडले, कित्येक जखमी झाले. राजाच्या सैन्याने सुद्धा मोठ्या धैर्याने युद्ध करून नरांतकाच्या सैन्यास मागे रेटले. तेव्हा ते सैन्य माघार घेऊ लागले. आपला विजय होत आहे हे पाहून काशीराजा शत्रूचा पाठलाग करत एकटाच त्या सैन्यात शिरला. तेव्हा काशीराजा एकटाच आहे असे पाहून नरांतकाच्या सैन्याने त्यास वेढा घालून जिवंत धरले व त्यास आपल्या राजाकडे नेले. तेव्हा नरांतकास फार आनंद झाला व आपले उद्दिष्ट साध्य झाले असे त्यास वाटले. महोत्कटाशी आपला काही संबंध नाही असा विचार करून राजास आपल्या रथात घालून दैत्य सैन्य आनंदाने निघाले. अध्याय 58 नरांतकाचा पराभव. राजा शत्रू सैन्याने धरून नेले आहे हे वर्तमान राजाची पत्नी अंबा हिला समजल्याबरोबर ती दुःखाने आकांत करून म्हणू लागली, या महोत्कटाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राजाने नरांतकाशी युद्ध केले. आता त्याला कोण सोडविणार. हा राणीचा आकांत ऐकून महोत्कटाने एक मोठी गर्जना केली व सिद्धी सैन्य सिद्ध करण्यासाठी आज्ञा केली. त्याबरोबर प्रचंड सेना निर्माण झाली व त्या सैन्याचा मुख्य जो कालपुरुष तो महोत्कटाकडे येऊन त्याने त्यास नमन करून आज्ञा विचारली व मला अतिशय भूक लागली आहे असे म्हणाला. तेव्हा महोत्कट त्यास म्हणाला, एवढेच ना, जा आणि नरांतकाचे राक्षस सैन्य तुझे पोट भरेल एवढे खा व नरांतकाचे मस्तक माझ्याकडे घेऊन ये.
ही आज्ञा ऐकताच त्या कालपुरुषाने एक महाभयंकर गर्जना केली व नरांतकाच्या सैन्यावर आपली सेनेसह चाल केली. जेव्हा नरांतकाच्या सैन्याने त्याचे अकराळ विक्राळ रूप पाहिले तेव्हा नरांतकसुद्धा भयभीत झाला. तेव्हा त्या कालपुरुषाने आपले हात लांब केले व ते राक्षस सैन्य आवळून धरले व नरांतकाला फरफटत महोत्कटाजवळ आणले आणि तो त्यास म्हणाला, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे सर्व राक्षसास खाऊन टाकले आहे. आता मला झोप येत आहे, तरी झोपण्यासाठी जागा दाखवा. त्यावर गजानन म्हणाला, हे कालपुरुषा, तू माझ्या मुखात प्रवेश करून माझ्या पोटात सुखाने निद्रा कर. हे ऐकून तो कालपुरुष गजाननाच्या पोटात शिरून लीन झाला. अध्याय 59 सर्वांना गिळले. व्यासाने प्रश्न केला, हे ब्रह्मदेवा, गजाननाने उत्पन्न केलेला तो पुरुष कोण व त्यास त्याने कसे उत्पन्न केले? ब्रह्मदेव सांगू लागले, निर्गुण असे जे ब्रह्म ते दुष्टांचा नाश करण्यासाठी सगुण झाले तोच हा विनायक होय. त्याच विनायकाने आपल्या इच्छा सामर्थ्याने निर्माण केलेल्या पुरुषाने नरांतकास सोडून सर्व राक्षस सैन्य गिळले. त्यात अमात्यपुत्रासह काशीराजाही त्याच्या पोटात गेला होता. हे पाहून विनायकाने पोटात एक बालक निर्माण केला व त्या बालकाने राजास विनायकाच्या केसाच्या मुळाच्या छिद्रातून बाहेर जाण्याची वाट दाखवली. तेव्हा राजा, बालक व अमात्यपुत्र त्यातून बाहेर पडले. तेव्हा त्यांना पूर्वीप्रमाणेच आपले नगर आनंदात आहे व विनायक आपल्यासमोर क्रीडा करत आहे असे दिसून आले. नंतर राजाने विनायकाची पूजा केली व आपली पत्नी अंबा हिची भेट घेतली. तेव्हा पतिदर्शनाने तिला फार आनंद झाला. अध्याय 60 नरांतकाशी युद्ध. आपल्या सैन्याबरोबर या कालपुरुषाने गिळलेला राजा विनायकाचे उदरातून निघालेला पाहून नरांतकास फार आश्चर्य वाटले व विनायक हा प्रत्यक्ष परमात्मा आहे याची खात्री पटली. तरी त्याने एक मोठी गर्जना केली व विनायकास धरण्यास धावला. त्यावेळी राजा जवळ उभा होता. त्याने लगेच आपले धनुष्य सज्ज करून एक बाण त्याच्या अंगावर सोडला. तो नरांतकाने झडप घालून हातात पकडला. हे पाहून विनायकाने हातातील परशूचा प्रहार नरांतकावर केला. तेव्हा तो मूर्छित झाला. पण काही वेळाने तो सावध झाला व तत्काळ नगराबाहेर जाऊन आपल्या मायेने प्रचंड रूप धारण करून विनायकावर वृक्ष पाषाणांचा वर्षाव करू लागला. तेव्हा विनायकाने तो आघात येण्यापूर्वीच आपल्या परशूने त्या पाषाण वृक्षांचा छेद केला. तरी तो दैत्य परत त्याच्यावर दगडांचा मारा करू लागला. इतक्यात आकाशात एक दिव्य धनुष्य व बाणाने भरलेला भाता विनायकाच्या पुढे येऊन पडला. तो घेऊन त्याने एक बाण धनुष्यास लावून नरांतकावर सोडल्यावर तो बाण अग्निवर्षाव करत त्याने त्याचे हात तोडले. त्यातील एक हात स्वर्गात देवांतकाच्या दारात पडला तर दुसरा त्याचा पिता रौद्रकेतू याच्या दारात पडला. विनायकाने अशा रीतीने त्याचे दोन्ही हात तोडले. तरी त्या ठिकाणी त्यात दुसरे 2 हात येऊन तो दैत्य भयंकर जबडा पसरून विनायकावर धावला. अध्याय 61 नरांतकाचा शेवट. विनायक त्या दैत्यास म्हणाला, शाबाश, तू मोठा पराक्रमी वीर आहेस. तुझ्यासारखा पराक्रम आजपर्यंत कोणास दाखवता आला नव्हता. आता माझा पराक्रम पहा. असे बोलून त्याने एक बाण त्यावर सोडला. तेव्हा आकाशात सर्वत्र तेजस्वी प्रकाश पडला. त्या बाणाने नरांतकाचे दोन्ही पाय तोडले. नंतर विनायकाने पुन्हा एक बाण अभिमंत्रून सोडल्यावर जसे पर्वताच्या शिखरावर वज्र पडावे त्याप्रमाणे तो बाण त्या दैत्याच्या कंठप्रदेशावर जाऊन आदळला. त्याने नरांतकाचे मस्तक तुटून पक्षाप्रमाणे आकाशात उडाले व ते रौद्रकेतूच्या दारात पडले. पण नरांतकाचे मस्तक छेदले तरी त्यास त्या ठिकाणी दुसरे मस्तक आले. तेही विनायकाने बाणाने छेदले तरी तिथे दुसरे मस्तक आले. अशा रीतीने लक्ष वेळा त्याचे मस्तक विनायकाने छेदले तरी पुन्हा मस्तक येतच राहिले. हे पाहून विनायकास मोठा चमत्कार वाटला व त्यास मोठी चिंता वाटू लागली. तेव्हा त्यांनी नरांतकाला आपल्या मायेने मोहित केले. तेव्हा त्याची स्थिती वेड्यासारखी झाली व आपल्या समोरचा महोत्कट हा स्त्री आहे किंवा पुरुष, देव आहे किंवा दानव, माता आहे किंवा पिता, जड आहे किंवा चेतन याचा त्याला काहीच उमज पडेना. शेवटी विनायकाने विराट स्वरूप धारण करून त्याला अंगठ्याने ढेकणासारखे चिरडून टाकले. तेव्हा देव व गंधर्वांनी आनंदित होऊन आकाशातून त्याच्यावर पुष्पवृष्टी केली व काशीराजा व त्याच्या नागरिकाने मोठ्या भक्तिभावाने त्याची स्तुती केली. अध्याय 62 नरांतकाचे आईबाप. नरांतकाचा पिता रौद्रकेतू व माता शारदा अंगणामध्ये बसली असता एकाएकी त्यांच्या पुत्राचे शीर त्यांच्या पुढ्यात येऊन पडले. पुत्राचे मस्तक पाहून त्यांना अतिशय दुःख झाले. त्याने आपल्या दुसऱ्या मुलास देवांतकास बोलावून त्याला ते दाखविले. ते पाहून त्यालाही फार दुःख झाले. तो रागाने बेभान होऊन वडिलांना म्हणाला, त्या महोत्कटाला मी केळीच्या कोंबाप्रमाणे खुडून काढीन. त्याच वेळेस मी माझ्या भावाचे उत्तर कार्य करेन. अशी प्रतिज्ञा करून देवांतकाने एक मोठी गर्जना केली व आकाशात उड्डाण केले.
उड्डाण करून ते काशीराजाच्या नगरापाशी आले. त्यांनी नगरास वेढा घातला तेव्हा नगररक्षकाने ते वर्तमान राजाला कळविले. इथेच आपला 62वा अध्याय संपला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी ही श्री गजानन चरणी प्रार्थना. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.